हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आज आपण बघणार आहोत NMMS 2024-25ची 22 डिसेंबर 2024ला झालेली प्रश्नपत्रिका. एकूण गुण असणार आहे 90. सो बघा, या ठिकाणी 90 मिनटं असणार आहे. तुम्हाला शालेय क्षमता चाचणी असणार आहे. राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा NMMS 2024-25 अतिशय महत्त्वाची असणार आहे. आणि आजपासून आपण NMMSची जे PYQ आहे तर त्याची सिरीज स्टार्ट करणार आहोत. ॲटलिस्ट तुम्ही जर 5 क्वेश्चन पेपर जरी केल्या तरी देखील तुम्ही या परीक्षेत हमखास पास होणार आणि तुम्ही पास व्हावा हीच अपेक्षा आहे. सो त्या पद्धतीने आपले सर्व प्रकारचे व्हिडिओ असणार आहे. तर बघा, पहिलं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप काय असणार आहे मी थोडक्यात सांगते. तर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप तुमचं मात्र या पद्धतीने असणार आहे. बघा, पेपर 1 आणि पेपर 2 असणार आहे. मानसिक क्षमता कसोटी 100 गुण 100 प्रश्न आणि 90 मिनिटे असणार आहे. शालेय प्रवणता कसोटी 100 प्रश्न 100 गुण आणि वेळ 90 असणार आहे. आता विज्ञानामध्ये तुम्हाला भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र एकूण 40 प्रश्न असणार आहे. म्हणजे या विज्ञान घटकावर आणि समाजशास्त्र दोन्ही घटकावर तुम्हाला जास्त भर द्यायचा आहे, कारण की 40 गुण असणार आहे तुम्हाला यावर. आणि समाजशास्त्रामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र या घटकावर तुम्हाला 40 प्रश्न असणार आहे. इथेच तुमचे 80 प्रश्न होत आहेत. तर गणित या प्रश्नाला तुम्हाला वेटेज मात्र कमी आहे. 20च प्रश्न असणार आहे. त्यामध्ये बीजगणित, अंकगणित, भूमिती असणार आहे. सो आपण या दोन्ही गोष्टींवर जास्त भर देणार आहे, जेणेकरून तुम्हाला 80 पैकी 78 अबोव तरी हे मार्क पडतील. आणि त्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलवर आपण नक्कीच प्रयत्न करणार आहे की PYQ ज्या आहे ॲटलिस्ट मागच्या वर्षीच्या 5 वर्षाच्या आपण जर क्वेश्चन पेपर अभ्यासला तर 100% तुम्हाला हे चांगले मार्क्स पडतातच, कारण की अनेक प्रश्न हे मागच्या प्रश्नपत्रिकेच्या बेसवर असतात. सो एकूण प्रश्न असणार आहे तुम्हाला 200 आणि वेळ असणार आहे 180 मिनिटे आणि 200 गुण असणार आहे. सो या पद्धतीने तुमचं प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असणार आहे. हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. आता मात्र तुम्ही वही पेन घेऊन बसू शकता. महत्त्वाची जी माहिती आहे तुम्हाला या चॅनलवर हमखास मिळणार आहे. त्यामुळे चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलवर आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला जर परीक्षेमध्ये पास व्हायचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही जी NMMSची सिरीज आहे ती नक्की फॉलो करा. सो अभ्यासक्रम देखील इथं सांगितलेला आहे. बघा, पेपर क्रमांक 1 मानसिक क्षमता कसोटी, मेंटल ॲबिलिटी टेस्ट मॅट, जी की अभ्यासक्रम त्यामध्ये सांगितलेला आहे. 8वी स्कॉलरशिपच्या बुद्धिमत्ता कसोटीच्या काठिण्य पातळीपेक्षा थोडा वरच्या दर्जाचा असेल. आणि क्रमांक 2 पेपर जो आहे तर तो आहे शालेय प्रवणता कसोटी, तर तो आहे SAT स्कॉलस्टिक ॲप्टिट्यूड टेस्ट. अभ्यासक्रम इयत्ता 8वीच्या वरील विषयांचा संपूर्ण वर्षाचा शालेय क्रम यामध्ये असणार आहे. सो या प्रकारे आहे. सो हवं तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. आणि वेळोवेळी आपण सर्व प्रश्न आणि महत्त्वाचे व्हिडिओ बघणारच आहोत. सो बघा, आता या ठिकाणी पहिला प्रश्न आपण जाणून घेऊया. 3 डिग्री तापमानाचा सेल्सिअस श्रेणीतील फरक हा फॅरेनहाइट श्रेणी डॅश इतका असतो. तर आपण पटापट उत्तर घेणार आहोत. हवं तर तुम्ही गेस करू शकता, जेणेकरून तुमचं देखील किती चुकत आहे, किती बरोबर येत आहे हे तुम्हाला समजेल. सो ऑप्शन या ठिकाणी दिलेले आहे 3, 32, 5.4 आणि 45. तर उत्तर आहे तुमचं 5.4. यानंतर दुसरा आहे ढग व जमीन यांच्या दरम्यान वीज चमकणे ही घटना सिद्ध करते की विद्युत वहनासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. विद्युत वहन केवळ स्थायीरूप माध्यमातून होऊ शकतं. विद्युत वहन वायुरूप माध्यमातून होऊ शकतं. विद्युत वहन द्रवरूप माध्यमातून होऊ शकतं. सो ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असेल. विद्युत वहन वायुरूप माध्यमातून होऊ शकतं. प्रश्न क्रमांक 3 आहे सूर्याच्या वस्तुमानाचा 72% भाग डॅश आहे, तर डॅश भाग हेलियम आहे. सूर्याच्या वस्तुमानाचा विचारलेला आहे. 72% भाग हा हायड्रोजन आहे, तर 26% भाग हा हेलियम आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं या ठिकाणी उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 4 आहे
आलेखाचे निरीक्षण करा आणि चूक विधान दिलेल्या पर्यायातून निवडा. या ठिकाणी तुम्हाला आलेख दिलेला आहे, तर आलेख दिला आहे हा व्यवस्थित बघायचा आहे आणि त्यावर तुम्हाला चूक विधान निवडायचं आहे. वातावरणीय दाब उंचीनुसार वाढत जातो, त्यानंतर वातावरणीय दाब उंचीनुसार कमी होत जातो. 2000 ते 6000 मीटर दरम्यान वातावरणीय दाबातील फरक हा 6 मीटर ते 10,000 मीटर दरम्यानच्या दाबातील फरकापेक्षा अधिक शीघ्र आहे. आणि चौथा आहे समुद्र सपाटीवरील वातावरणीय दाब सर्वाधिक आहे. सो पर्याय क्रमांक 1 हे तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. यानंतर बघा 5वा आहे बरोबर विधान हे तुम्हाला ओळखायचं आहे. कॅलिडोस्कोपमध्ये तयार झालेल्या रचना नेहमी सारख्या असतात. कॅलिडोस्कोपमध्ये परिदर्शीमध्ये तयार झालेल्या प्रतिमांची संख्या ही सारखी असते. कॅलिडोस्कोपमध्ये तयार झालेल्या प्रतिमांची बहुसंख्य पट्टी असते, परंतु परिदर्शित केवळ 2 प्रतिमा तयार होतात. आणि कॅलिडोस्कोपमधील आरशामध्ये 60 डिग्रीचा कोन असतो, तर परिदर्शितील आरशांमध्ये 45 डिग्री अंशाचा कोन असतो. सो पर्याय क्रमांक 3 आणि 4 हे दोन्ही देखील बरोबर विधान आहे. आता यानंतर बघा नेक्स्ट प्रश्न आहे. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे आपला सुरुवातीला टेबलाच्या सपाट पृष्ठभागावर आरशाला 30 डिग्रीतून आपाती किरण निश्चित केला जातो. नंतर आरशाची डावी बाजू 15 डिग्रीतून वळवली जाते. आपत्ती किरण स्थिर ठेवून तेव्हा आपत्ती किरण व परावर्तित किरणातील कोनांचे माप काढायचे आहे. खाली आकृती दिलेली आहे, व्यवस्थित निरीक्षण करायचं आहे. त्याचं उत्तर येईल तुमचं 90 अंश. त्यानंतर 7वा प्रश्न आहे बघा. समुद्रात 352 मीटर खोली बॉम्बचा स्फोट होतो, तर पाण्याच्या पृष्ठभागापर्यंत पोहोचण्यासाठी ध्वनी 110 आवर्तेने पुन्हा करीत असेल तर संपीडन किती लांबीचे असेल? तर या ठिकाणी उत्तर तुमचं असेल 1.6. यानंतर नेक्स्ट आहे बघा. कोरड्या विद्युत घटातील ओल्या स्वरूपातील लगदात विद्युत अपघटने डॅश असतात. सो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी तुमचे उत्तर असेल. 9वा प्रश्न आहे. आकृती ध्वनी तरंगाचे हवेतील प्रसारण दर्शवते. आकृतीच्या निरीक्षणावर आधारित स्तंभ 1 मधील बाजूचा स्तंभ 11 मधील अंकाशी जोड्या जुळवा व योग्य पर्याय निवडा. आणि या ठिकाणी स्तंभ 1 आणि स्तंभ 2 दिलेला आहे. सो त्यामध्ये जास्त घनतेच्या हवेची क्षेत्रसंख्या दिलेली आहे, हवेचा दाब कमी झालेल्या क्षेत्राची संख्या दिली आहे आणि आकृतीत दर्शवलेल्या आवर्तनाची संकेतावरती आकृती दिलेली आहे. सो व्यवस्थित बघायचा आहे हा प्रश्न. बघा याचं ऑप्शन क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. आता आयचं डी आहे बरोबर. सो जास्त घनतेच्या हवेची क्षेत्र ही 4 आहे. सो याचं हे. यानंतर जास्त हवेचा दाब कमी झालेल्या क्षेत्राची संख्या बी ही समोरासमोरच आहे 3.5. यानंतर तिसरा आहे आकृती दर्शवलेल्या आवर्तनाची संख्या बी. बघा आता इथं या ठिकाणी खूप कन्फ्युजन आहे. दोन्हीचा आन्सर हे 3.5 आहे, बीच आहे. ओके. सो या प्रकारचे सुद्धा उत्तरे हे येऊ शकतात, हे मात्र लक्षात ठेवा. सो हा जो घटक दिलेला आहे हा घटक हे दोन्हीचं उत्तर आहे. ओके. आता या ठिकाणी बी आणि बी दिलेला आहे आणि त्याचं पहिल्याचे उत्तर डी आहे. सो या प्रकारचे सुद्धा उत्तर हे असू शकतात. नेक्स्ट आहे बघा. प्लावक बलाशी निगडीत सत्य विधान निवडायचं आहे. म्हणजे बरोबर उदाहरण. बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान वाढवल्यास आणि द्रवाची घनता कमी केल्याने ते वाढते, हे चुकीचं आहे. बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान कमी केल्यास द्रवाची घनता कमी केल्याने ते वाढते, हे देखील चुकीचं आहे. यानंतर बघा पुढचं आहे. बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान कमी केल्यास आणि द्रवाची घनता वाढवल्याने ते वाढते. आणि चौथा आहे बुडणाऱ्या पदार्थाचे आकारमान वाढवल्यास आणि द्रवाची घनता वाढवल्याने ते वाढते. ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचे योग्य असणार आहे.
यानंतर प्रश्न क्रमांक 11 आहे, राहुल आकृतीप्रमाणे ए ते डी पर्यंत जातो. ए ते डी पर्यंतचे विस्थापन काढायचे आहे. इथं आकृती दिलेली आहे. सो याचं उत्तर तुमचं येईल 30 मीटर. नेक्स्ट आहे बघा, बोरच्या अणु प्रारूपासंबंधी पुढीलपैकी असत्य आधार तत्व कोणतं आहे? अणूच्या केंद्रकाभोवती परिभ्रमण करणारे इलेक्ट्रॉन केंद्रकापासून विशिष्ट अंतरावर असणाऱ्या समकेंद्री वर्तुळाकार कक्षामध्ये असतात. दुसरं आहे, विशिष्ट कक्षेत असताना इलेक्ट्रॉनची ऊर्जा स्थिर नसते. तर हे तुमचं असत्य उदाहरण असणार आहे. 13वा प्रश्न आहे बघा, पाणी या संयुगात हायड्रोजन व ऑक्सिजन या घटकांचे वजनी प्रमाण अनुक्रमे किती असतं? तर विज्ञानावरचा प्रश्न आहे हा, लक्षात ठेवा. पाणी या संयुगामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन या घटकाचे वजनी प्रमाण हे 1:8 असते. त्यानंतर 14वा प्रश्न आहे, संयुगे व रेणुसूत्रे दिलेली आहे त्यापैकी चुकीची रेणुसूत्र असणारी जोडी ही कोणती? सो सल्फ्युरस आम्लाची H2SO3 बरोबर आहे. सोडियम कार्बोनेटची सी पासून येते, इथे NaHCO. सो ही चुकलेलं आहे. ऑप्शन क्रमांक 2 ही तुमची उत्तर येईल. कार्बोनिक आम्ल H2CO3, सल्फ्युरिक आम्ल H2SO4 या पद्धतीने आहे. रेणुसूत्र देखील सर्व करून ठेवायचे आहे, अभ्यासासाठी मला महत्त्वाचं आहे. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, हवा प्रदूषके व त्यांचे स्रोत दिलेले आहे त्यापैकी चुकीची जोडी ओळखायची आहे. मिथेन CH2 कारखान्यातून होणारी वायू आहे, ते बरोबर आहे. नायट्रोजनची ऑक्साईड वाहनांचा धूर बरोबर आहे. तिसरं सल्फार डायऑक्साईड आम्लवर्षा हे मात्र चुकीचं आहे. आणि कार्बन मोनॉक्साईड कारखान्याचा धूर, कारखान्याच्या धूरमधून कार्बन मोनॉक्साईड येतो. सो या प्रकारे आहे. प्रश्न क्रमांक 15 आपले टोटल झालेले आहे. पुढचा प्रश्न आहे, पुढीलपैकी असत्य विधान कोणते दिले ओळखायचं आहे. पाणी जंतुविरहित करण्यासाठी विरल हायड्रोक्लोरिक आम्लाचा वापर होतो, बरोबर आहे. यानंतर आहे बघा, रासायनिक खतांच्या उत्पादनात आम्ले वापरतात. विरल सल्फ्युरिक आम्ल बॅटरी विद्युत खत वापरतात. भिन्न क्लोराईड क्षार बनवण्याकरता नायट्रिक आम्ल वापरतात. सो पर्याय क्रमांक 4 हे तुमचं असत्य विधान आहे. ताज्या चुन्याच्या निवळीत कार्बन डायऑक्साईड वायू थोडा वेळ जाऊ दिल्यास कोणता पदार्थ झाल्यामुळे चुन्याची निवळ ही दुधाळ दिसते? सो कॅल्शियम क्लोराईड, कॅल्शियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम कार्बोनेट आणि कॅल्शियम ऑक्साईड. सो कॅल्शियम कार्बोनेट पर्याय क्रमांक 3 हे या ठिकाणी तुमचे उत्तर असेल. 18वा आहे, काच निर्मितीमध्ये इंधनाच्या ज्वलनातून कोणकोणते वायू बाहेर पडतात? तर कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड, मिथेन, कार्बन डायऑक्साईड, नायट्रोजन डायऑक्साईड आणि सल्फर डायऑक्साईड. सो पर्याय क्रमांक 2 हे तुमचे उत्तर असेल. पुढील विसंगत घटक ओळखायचा आहे. हायड्रोक्लोराईड, मॅग्नेशियम क्लोराईड, सोडियम क्लोराईड, पोटॅशियम क्लोराईड. सो यामध्ये हायड्रोजन क्लोराईड हे तुमचे उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 20 आहे, संयुगे व घटक मूलद्रव्ये दिलेली आहे त्यापैकी चुकीची जोडी ही कोणती तुम्हाला ओळखायची आहे. मीठ, सोडियम, क्लोरीन. चुकीची जोडी ओळखायची आपल्याला या ठिकाणी बघा, सत्य, असत्य, चुकीची, बरोबर कोणत्या जोड्या सांगितल्या आहेत त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे. संयुग आणि घटक मूलद्रव्ये या ठिकाणी दिलेली आहे, यातील चुकीची जोडी नवसागर, सोडियम, हायड्रोजन, क्लोरीन. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचे उत्तर असेल. हवं तर तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे प्रश्न लिहून घेऊ शकता, जेणेकरून याच्यावर कोणताही प्रश्न कसाही आला तरी तुम्हाला लिहिता येऊ शकतो. सो IMP नोट्स काढत राहायचे आहे, अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की PYQवरच अनेक प्रश्न, त्याच प्रश्नाच्या आधारावर अनेक प्रश्नही येतातच. सो नेक्स्ट आहे बघा, पुढीलपैकी अधातू खनिजांचा गट कोणता आहे. अभ्रक, जिप्सम, हिरा, लेडस्पार, अभ्रक गंधक ऑक्साईड, कथील, अभ्रक ग्रॅफाइट, गंधक मॅग्नीज, अभ्रक जिप्सम, कथील मॅग्नीज. सो या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे तुमचे उत्तर असेल. हे जे अभ्रक, जिप्सम, हिरा, फेल्डस्पार आहे तर हे अधातू खनिजांचा गट आहे.
त्यानंतर 22वा आहे कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये खालीलपैकी कोणता घटक वापरतात? पोटॅशियम, सोडियम, मॅग्नेशियम आणि थेरियम. सो कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये मॅग्नेशियम हा घटक वापरतात. प्रश्न IMP आहे, करून ठेवा नक्की. कॅमेऱ्याच्या फ्लॅश बल्बमध्ये मॅग्नेशियम हा घटक वापरतात, लक्षात असू द्या. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप या बटनाला प्रेस करा, त्याचप्रमाणे नोटिफिकेशनला प्रेस करा जेणेकरून येणार. आता ही जी सिरीज आहे ती तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. जर तुम्हाला NMMS ही परीक्षा पास करायची असेल तर ही सिरीज नक्कीच फॉलो करा आणि त्याचप्रमाणे आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा, बिकॉज इट्स टोटली फ्री ऑफ द कॉस्ट. सो यू ट्राय इट अँड स्टडी इट. नेक्स्ट क्वेश्चन असणार आहे बघा या ठिकाणी. आता कीटकांना आकर्षित करण्यासाठी व ते पकडून ठेवण्यासाठी पाने आणि फुलांमध्ये अनुकूलन झालेले असते, यामुळे वनस्पती स्वतःची कोणती गरज भागवतात? पोटॅशियम, नायट्रोजन, फॉस्फरस आणि कॅल्शियम. सो नायट्रोजन हे तुमच्या या ठिकाणी उत्तर असेल. यानंतर आता विज्ञानावर प्रश्न आहे बघा. विज्ञानाचे प्रश्न हे लक्षात ठेवा. गाय या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे? सो कॅनिस फॅमिलियारिस, सौगर वल्गर, हिबिस्कस रोझासायनेसिस, बोस टायरस. सो बोस टायरस हे गाय या प्राण्याचे वैज्ञानिक नाव आहे. बघा लक्षात ठेवा, हा जो प्रश्न आहे येऊ शकतो. 25वा आहे पेशीतील हरितलवकाच्या साहाय्याने प्रकाश संश्लेषण करणारे सजीव ओळखा. क्लॅमिडोमोनास, कॅन्डिडा, ईस्ट, आळंबी आणि मिश्रण. सो आता हे जे पदार्थ आहे हे आपण पदार्थांमध्ये येतो, परंतु आता इथं पेशीतील हरितलवका सांगितलेला आहे आणि वनस्पतीतही, म्हणून यामध्ये प्रश्न क्रमांक 1 हे तुमचे उत्तर असेल, क्लॅमिडोमोनास. नंतर वेगळा घटक ओळखायचा तुम्हाला इथं आकृती दिलेली बघा. हृदयविकार, बायपास सर्जरी, पेसमेकर बसवणे, स्टेटस टाकणे आणि इलिसा रक्ताची चाचणी करणे. सो आता हे तिन्ही घटक हृदयविकाराच्या जवळपास आहे, परंतु इलिसा रक्ताची चाचणी करणे हा वेगळा घटक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक C या ठिकाणी तुमचं उत्तर येईल. यानंतर नेक्स्ट आहे आम्लपर्जन्यामुळे अप्रत्यक्षपणे कोणते जड धातू वनस्पतीमध्ये शोषले जाऊन अन्नसाखळीत शिरतात? सो याचं उत्तर असणार आहे कॅडमियम आणि मर्क्युरी. ऑप्शन देखील बाकीचे तुम्ही वाचून घेऊ शकता. हवं तर तुम्ही काही प्रश्नांचे जे तुम्हाला इम्पॉर्टंट वाटते त्यांचे स्क्रीनशॉट घेऊ शकता, नाहीतर व्हिडिओ पॉज करून तुम्ही प्रश्न हे IMP लिहून घेऊ शकता. सो नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी खालीलपैकी अयोग्य जोडी ओळखायची आहे. हवा प्रदूषके आणि परिणाम. सल्फर डायऑक्साईड SO2 डोळ्यांचा दाह, श्वसन मार्ग दाह बरोबर आहे. कार्बन डायऑक्साईड CO रक्ताच्या ऑक्सिजन धारण क्षमतेत घट. तिसरा आहे नायट्रोजनची ऑक्साईड सिलिकॉसिस व्याधी. तर ऑप्शन क्रमांक 3 हे तुमच्या या ठिकाणी अयोग्य जोडी असणार आहे. कीडनाशके, मनोदौर्बल्य, दीर्घ श्वसनामुळे मृत्यू. सो या प्रकारे आहे हवा प्रदूषके आणि परिणाम. सो पुढचा प्रश्न आहे बघा आता 29वा आहे इलेक्ट्रिकल सामान, फिटिंग इत्यादी साधनामुळे लागलेली आग ही कोणत्या प्रकारामध्ये येते? ब वर्गीय, E वर्गीय, क वर्गीय, ड वर्गीय. सो E वर्गीय यामध्ये इलेक्ट्रिकल आणि सामान, फिटिंग इत्यादी साधनांमुळे लागलेली आग येते. 30वा प्रश्न आहे रसायनोपचार, किरणोपचार, रोबोटिक सर्जरी यांसारखे उपाय व उपचार कोणत्या रोगासाठी वापरतात? तर कर्करोगासाठी वापरतात. कोणत्या रक्तगटाचा शोध स्टेलो आणि स्टर्ली यांनी लावलाय? तर AB. मी आता पटापट प्रश्नांची उत्तरं घेते, तुम्ही हवं तर व्हिडिओ पॉज करून प्रश्न हे लिहून घेऊ शकता महत्त्वाचे, कारण की व्हिडिओ हा फारच मोठा होतो आणि वेळ आपल्याला वाया घालवायचा नाही आहे. सो यासाठी आपण फास्टमध्ये घेतो आहे.
32वा प्रश्न आहे बघा, पेशीतील पाण्याचे प्रमाण जास्त व पेशीभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण कमी असल्याने पेशीतून पाणी बाहेर पडते. या द्रावणास अतिपरासारी द्रावण असे म्हणतात. यानंतर रक्तदाब संदर्भात विसंगत जोडी कोणती आहे ती ओळखायची आहे, म्हणजेच अयोग्य जोडी. तर पूर्व उच्च रक्तदाब 80 ते 120 मिलीमीटर. हे सर्व जे प्रश्न आहेत तर ते एकदा तुम्ही डोळ्याखालून घातले किंवा एकदा वाचून काढले आणि ही जी प्रश्नपत्रिका अभ्यासताना जे महत्त्वाचे प्रश्न आहेत किंवा महत्त्वाचे माहिती आहे ती जर तुम्ही इम्पॉर्टंट नोट्समध्ये लिहून ठेवली आणि पेपरला जाण्याच्या अगोदर जर वाचली तर त्याचा तुम्हाला अतिशय मोठा फायदा होणार आहे. सो प्रश्नपत्रिका ही जी अभ्यासताना आपण तुम्ही महत्त्वाचे जे पॉईंट आहे तर ते लिहायचे आहे. जसं की आपला जो मागास प्रश्न झाला होता, गाय या प्राण्याचे वैज्ञानिक नाव काय आहे. सो याचं आपल्याला ऑप्शन न बघता उत्तर आलं पाहिजे, बोस टॉरस, कारण की ते आपण अभ्यासले आहे, ते आपण वाचलेलं आहे. सो या प्रकारचे जे प्रश्न आहे ते तुम्ही IMP नोट्समध्ये लिहून घेऊ शकता. म्हणून ही जी प्रश्नपत्रिका आहे ती व्यवस्थित ऐका तुम्ही, व्यवस्थित प्रश्न आणि उत्तरे हे लिहून घ्या. IMP आहे हे, कारण ते मागच्या वर्षी येऊन गेलेली आहे प्रश्नपत्रिका आणि त्याच बेसवर अनेक प्रश्नही येऊन जातात, मी वारंवार सांगत आहे. सो बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालील आकृतीत लवक कणी ओळखायचा आहे. सो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 जो हा दिलेला आहे ना, तर हा आहे लवक कणी. ओके, सो ऑप्शन क्रमांक ए हे तुमचं उत्तर असेल. यानंतर 1765 साली बंगालमध्ये डॅशने दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली. आता क्षमाशास्त्र सुरू झाले बघा. लॉर्ड कॉर्नवालिस, लॉर्ड डलहौसी आणि लॉर्ड क्लाइव्ह विल्यम जोन्स. सो 1775 साली बंगालमध्ये रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी राज्यव्यवस्था ही अस्तित्वात आणली. सो ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं या ठिकाणी उत्तर असेल. यानंतर 37वा प्रश्न आहे, सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी भारतामध्ये 1917 साली खालीलपैकी कोणता पहिला लढा यशस्वी केला. तर चंपारण्य सत्याग्रह लक्षात ठेवा, यावर आधारित प्रश्न हा येतोच. अनेक जण खेडा सत्याग्रह लिहितात, परंतु त्यांनी भारतामध्ये 1917 साली पहिला लढा विचारलेला आहे, तो आहे चंपारण्य सत्याग्रह. नेक्स्ट आहे बघा या ठिकाणी आता, त्रिमंत्री योजनेत सहभागी नसलेले मंत्री कोण होते, ते खाली पर्यायातून निवडायचं आहे. लॉर्ड वेहेल हे आहे याचं ऑप्शन क्रमांक 1 उत्तर असेल. भारतातील डॅश हे सर्वात मोठे संस्थान आहे. सो हैदराबाद हे सर्वात मोठे संस्थान होते. जुनागड, औंध, काश्मीर हे बाकीचे ऑप्शन आहे, परंतु भारतातील हैदराबाद हे सर्वात मोठे संस्थान होते. 40वा प्रश्न आहे, देशाच्या विविध भागात स्थापन झालेल्या प्रति सरकारांशी संबंधित विसंगत असणाऱ्या जोडीचा पर्याय लिहायचा आहे. विसंगत म्हणजे अयोग्य. आता विविध भागात स्थापन झालेल्या प्रति सरकारांशी संबंध, महाराष्ट्र, सातारा, बिहार, भागलपूर, उत्तर प्रदेश, महिमागड, तर हे तुमचं अयोग्य उत्तर असेल, जोडी असेल. योग्य उत्तर असेल अयोग्य जोडी. यानंतर 41वा प्रश्न आहे, थोरल्या बाजीरावाने डॅश यांना उत्तरेत सरदार म्हणून नेमले आहे. राणोजी शिंदे यांना थोरल्या बाजीरावाने उत्तरेत सरदार म्हणून नेमले होते. यानंतर बेटीबंदीचा निर्बंध समाजात जोपर्यंत पाळला जात आहे तोपर्यंत जातीभेद समूळ नष्ट होणार नाही, अशी धारणा कोणाची होती. तर राजर्षी शाहू महाराज यांची होती. 43वा प्रश्न आहे, श्री बसवेश्वर खालीलपैकी कोणत्या राज्यात लिंगायत विचारधारेचा प्रसार करतात. सो कर्नाटक या राज्यात पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. यानंतर पुढचा 44वा प्रश्न आहे, ओडिसामध्ये इंग्रजांविरुद्ध पायकांच्या उठावाचे नेतृत्व कोणी केले. बक्षी जगनबंधू विद्याधर यांनी केले. 45वा प्रश्न आहे, स्वभाषा स्वसंस्कृतीविषयी आस्था बाळगणारी पिढी निर्माण व्हावी म्हणून जहालमतवादी नेत्यांनी कोणती कृती केली. तर शिक्षण संस्था स्थापन केल्या. 46वा प्रश्न आहे, पुढील घटनांचा योग्य कालानुक्रम असलेले पर्याय या ठिकाणी लिहायचे आहे. सो या ठिकाणी कालानुक्रम म्हणजेच काय ते यांचा योग्य क्रम लावायचा आहे. तर यांचा योग्य क्रम बघा कसा असेल,
पहिला असे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली. यानंतर बिल ऑफ राईट्स राजाच्या अधिकारावर मर्यादा घातल्या गेल्या. यानंतर प्लासी येथे नवाब सिराज उद्दौला व इंग्रज सैन्याची गाठ पडली आणि यानंतर फ्रान्समध्ये राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध जनतेने उठाव केला. सो या प्रकारे घटनाक्रम असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 बघा 2, 4, 3, 1 हे तुमचं उत्तर असेल. यानंतर बघा पुढील प्रश्न आहे 56वा. पृथ्वीवरून आपल्याला चंद्राची एकच बाजू दिसते कारण चंद्राच्या परिभ्रमण व परिवलन गतीचा कालावधी सारखाच असतो. या ठिकाणी बघा आता भूगोलाचे प्रश्न आहे. लोकसंख्या वाढ किंवा घट पुढीलपैकी कोणत्या घटकाशी निगडीत नसते? तर आता लोकसंख्या वाढ विचारले. जन्मदर हे लोकसंख्येच्या निगडीत आहे. स्थलांतर आहे, मृत्यूदर आहे, परंतु भांडवल नाही आहे. सो भांडवल हे तुमचं ऑप्शन क्रमांक 3 हे उत्तर असेल. नंतर 58 प्रश्न आहे बघा. खालील आकृतीचे निरीक्षण करायचे आहे आणि भौगोलिक विषुववृत्त कोणत्या अक्षराने दाखवलेले आहे ते लिहायचे आहे. सो आता या ठिकाणी बघा दिसतंय तुम्हाला आकृती. सो आकृतीमध्ये हा जो विषुववृत्त आहे, विषुववृत्त हा मधून जातो हे आपल्या सर्वांना माहितीच आहे. सो या ठिकाणी ए दिलेला आहे म्हणजे ए हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 59 क्वेश्चन आहे. इराणमधील मशाद हे शहर साधारणपणे 60° पूर्व रेखावृत्त आहे. जेव्हा ग्रीनिचला दुपारचे 12 वाजले असतील तर मशाद या शहराची स्थानिक वेळ कोणती असणार आहे? सकाळचे 8, रात्रीचे 8, दुपारचे 4 आणि सकाळचे 4. सो या ठिकाणी तुमचं उत्तर हे असणार आहे दुपारचे 4, सकाळचे 4 नाही. नेक्स्ट आहे बघा 60वा प्रश्न आहे. सह्याद्रीच्या पश्चिम भागात बेसाल्ट खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते कारण तेथील हवामान हे दमट असते. सो ऑप्शन क्रमांक 4 हे तुमचं उत्तर असणार आहे. त्यानंतर बघा 61वा आहे. योग्य जोड्यांचा पर्याय ओळखायचा आहे. ढगांचा प्रकार. सिरस वळ्या पडलेल्या चादरीसारखे असतात. योग्य पर्याय ओळखायचा आहे या ठिकाणी. आता योग्य जोड्यांचे पर्याय ओळखायचे. ओके. सो सिरसचं उत्तर येईल तंतुमय असतात. ओके. सिरोस्ट्रॅटस याचं उत्तर असणार आहे वळ्या पडलेल्या चादरीसारखे असतात. तिसऱ्याचं जे आहे तर त्याचं उत्तर आहे या ढगात थर असतात स्ट्रॅटोक्युमुलस. आणि चौथा आहे क्युमुलस. सो त्याचं उत्तर असणार आहे बी अवाढव्य व घुमटाकार असतात. सो या प्रकारे ढगांचे प्रकार आणि वैशिष्ट्य असणार आहे. हे पण करून ठेवा नक्की. यावर देखील एका वाक्यात देखील प्रश्न हे येऊ शकतात. हवं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. तर नोट्स देखील कशा काढायच्या जसे की ढगांचे प्रकार आणि त्याचे वैशिष्ट्य काय डायरेक्ट तुम्ही उत्तर लिहून घ्या जेणेकरून प्रश्न हा कसाही येऊ शकतो. वळ्या पडलेल्या चादरीसारखे ढग हे कोणते असतात या प्रकारे सुद्धा प्रश्न हा येऊ शकतो. मग कोणते असतात ते ढग तर ते असतात सिरोस्ट्रॅटस किंवा सिरस नावाच्या ढगाच्या प्रकाराची वैशिष्ट्य खालीलपैकी कोणती आहे या प्रकारे सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो त्याचे वैशिष्ट्य आहे ते तंतुमय असतात. अशा विविध अँगलने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणून आपल्याला PYQ या क्वेश्चन पेपरचा अभ्यास करायचा असतो कारण की एकच प्रश्न हा वेगवेगळ्या अँगलने विचारला जाऊ शकतो. म्हणून तुम्ही वहीमध्ये नोट्स हे काढून ठेवायचे आहे व्यवस्थित. त्यासाठी आपण ह्या प्रश्नपत्रिका घेत आहोत. नेक्स्ट आहे बघा. भारतामध्ये सर्वेक्षणासाठी डॅश येथील समुद्रसपाटीची सरासरी उंची ही 0 मानली जाते. मग चेन्नई येथील समुद्रसपाटीची सरासरी उंची ही 0 मानली जाते. 63वा प्रश्न आहे. पृथ्वीच्या परिवलनादरम्यान घडणाऱ्या घटना खाली दिलेल्या आहे. त्यापैकी गटात न बसणारी घटना कोणती आहे? आता हे जे दिलेले आहे ते वाचून घ्यायचे आहे आणि ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं उत्तर असणार आहे. जे रेखावृत्त सूर्यप्रकाशात येते तेथे मध्यरात्र होते ही जी घटना आहे तर ती गटात बसणारी नाही आहे. यानंतर बघा प्रश्न क्रमांक 64वा आहे. खालील तक्त्यातील माहितीच्या आधारे त्याजवळ सुसंगत नैसर्गिक प्रदेशाचा पर्याय ओळखायचा आहे. सो
नैसर्गिक वनस्पती दिलेल्या आहे. झाडांची पाने अरुंद व टोकदार, फांद्या जमिनीकडे झुकलेल्या असतात. प्राणी जीवन अंगावर दाट व मऊ केस. मानवी जीवन शिकार व लाकूड तोड प्रमुख व्यवसाय. सो यामध्ये तुम्हाला विचारलेला काय आहे, सुसंगत नैसर्गिक प्रदेशाचा पर्याय ओळखायचा आहे. मग गवताळ प्रदेश, प्रेयरी प्रदेश, गवताळ प्रदेश, स्टेप्स, गवताळ प्रदेश, सुदान आणि तायगा प्रदेश. सो या ठिकाणी तायगा प्रदेश हे तुमचं उत्तर असणार आहे. त्या ठिकाणी प्राणी जीवन हे कसं असतं, तर अंगावर दाट व मऊ केस असलेले प्राणी असतात. मानवी जीवन हे शिकार आणि लाकूड तोड करून हे जे त्यांचे व्यवसाय आहे तर ते प्रमुख असणार आहे. यानंतर बघा 65वा प्रश्न आहे. वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होणाऱ्या क्रियेला काय म्हणतात, तर सांद्रीभवन म्हणतात. हा देखील अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. सांद्रीभवन कशाला म्हणतात किंवा सांद्रीभवन म्हणजे काय, तर सांद्रीभवन हा टॉपिक लिहायचा, पुढं ही डेफिनेशन लिहायची, जेणेकरून तुम्हाला सांद्रीभवन म्हणजे काय हे देखील कळेल आणि सांद्रीभवनावर कोणताही प्रश्न आला तरी समजून जाईल. सो वातावरणातील वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला आपण सांद्रीभवन म्हणतो. आता बरेच जण काय करतात, शब्दाशी शब्द अर्थ लावून उत्तर देत राहतात, जसे की बाष्पाचे जलरूपात तर लगेच बाष्पीभवन. सो या पद्धतीने तुक्का पण कसा आपण या पद्धतीने मारतात, तर त्या पद्धतीने मारायचा नाही. ओके, यासाठी प्रॉपर अभ्यास असणं महत्त्वाचं आहे. म्हणून हे प्रश्न तुम्ही महत्त्वाचे आहेत वहीमध्ये लिहून घ्यायचे आहे. सांद्रीभवन म्हणजेच वायुरूप बाष्पाचे जलरूपात परिवर्तन होण्याच्या क्रियेला सांद्रीभवन असे म्हणतात. नेक्स्ट आहे महाराष्ट्र राज्य भूमी उपयोजन संबंधित चुकीची जोडी ही ओळखायची आहे. पडीक क्षेत्र 7.9% हे उत्तर असेल. नेक्स्ट आहे 67वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणता उष्ण प्रवाह हिंदी महासागरास आढळतो? सोमाली प्रवाह आहे हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 68वा प्रश्न आहे. औद्योगिकरणाच्या बाबत कोणते विधान चुकीचे ते ओळख? रोजगार निर्मिती हे औद्योगिकरणाच्या बाबतीत येतं, दरडोई उत्पन्न देखील येतं, देशाचा आर्थिक विकास देखील येतो, परंतु जनतेचे राहणीमान याचा काही संबंध या औद्योगिकरणाशी येत नाही. सो ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं या ठिकाणी उत्तर असणार आहे. नेक्स्ट प्रश्न आहे बघा. टोटल आपण 90 प्रश्न अभ्यासणार आहोत. व्हिडिओ जास्त मोठा होऊ नये म्हणून काही प्रश्न हे फास्टमध्ये मी घेते, परंतु तुम्ही पॉज करून प्रश्न हे लिहून घेऊ शकता जे तुम्हाला IMP वाटतं ते. सो बघा, सागर जलाची क्षितिज समांतर हालचाल ही डेट्या स्वरूपात असते, उष्ण शीतप्रवाहाच्या स्वरूपात असते. यानंतर 70वा प्रश्न आहे. मणिपूर राज्याची लोकसंख्या या ठिकाणी दिलेली आहे बघा, 27,21,756 आहे. तर क्षेत्रफळ 22,327 चौरस किलोमीटर आहे. तर त्या राज्यात लोकसंख्या घनता ही किती असणार आहे? सो 122 असेल. आता या ठिकाणी पुढे तुम्हाला गणिताचे देखील प्रश्न आहे. सो प्रश्न तुम्ही गणिताचे मात्र लिहून घ्यायचे आहे. सोबतच्या आकृतीत रेषा AB समांतर रेषा DE, तर दिलेल्या माहितीवरून कोन DCBचे माप काढायचे आहे. या ठिकाणी दिलेले बघा, 50 डिग्री अंशाचा कोन कोणता आहे, 110 डिग्री अंशाचा कोन कोणता आहे. सो आकृतीचे व्यवस्थित निरीक्षण करायचे आहे आणि आपल्याला उत्तर मिळणार आहे. कोन DCBचे माप हे 120 हे असणार आहे. यानंतर 72वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू असतो? सो काटकोन त्रिकोणात शिरोलंब संपात बिंदू हा त्या त्रिकोणाचा शिरोबिंदू असतो. यानंतर 73वा प्रश्न आहे. खालीलपैकी कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब नसतात? सो उत्तर तुमचं या ठिकाणी असणार आहे. कोणत्या चौकोनाचे कर्ण परस्परांना लंब नसतात? तर आयत हे तुमचं उत्तर असेल. 74वा प्रश्न आहे. त्रिकोण ABC आणि त्रिकोण ABC हे बाकोको कसोटीनुसार एकरूप होण्यासाठी आणखी कोणती माहिती देणे आवश्यक आहे? तर कोन CBD एकरूप कोन CAD, ऑप्शन क्रमांक 4 हे उत्तर असेल.
एका वस्तूवर आता बघा यासारखेचे प्रश्न आहेत ते तुम्ही लिहून घ्यायचे जेणेकरून तुमचा सराव होईल आणि उत्तर मात्र तुमचं तेच आलं पाहिजे. या पद्धतीने तुम्ही सोडवायचं आहे. एका वस्तूवर 7% सूट दिल्यास ग्राहकास ती वस्तू 3,813 रुपयास मिळते, तर त्या वस्तूची खरेदी किंमत ही किती असणार आहे? तर प्रश्न लिहून घ्या आणि तुमचं उत्तर हे 4,300 रुपये यायला हवं. या पद्धतीने तुम्ही सराव करायचा आहे. ओके. सो नेक्स्ट आहे बघा, खालीलपैकी परिमेय संख्या कोणती आहे? सो 7 प्लस करणार 2 दिलेली आहे बघा ही. ओके. नेक्स्ट आहे इथे जी एक संख्या दिलेली आहे ती म्हणजे किती दिलेली बघा, तर उत्तर दिलेलं आहे 0.7. 78वा प्रश्न आहे. आता हे जे गणिताचे उदाहरणं आहेत ते तुम्ही लिहून घ्यायचे आहेत. ऑप्शनना उत्तर देखील लिहून घ्यायचं आहे आणि उत्तर आपलं ते आलं पाहिजे. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे, तर प्रश्न सोडवायचा आहे जेणेकरून तुमचा सराव होईल. जर XAY आणि XA1/Z तर X आणि Zमध्ये कोणता संबंध राहील? सो ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचे उत्तर असेल. 79वा प्रश्न आहे. एका बैलगाडीच्या चाकाचा व्यास 1.4 मीटर आहे, तर त्या बैलगाडीला 1.1 किलोमीटर अंतर कापण्यासाठी त्या चाकाचे किती फेरे होतील? तर 250. 280वा प्रश्न आहे. तळाचा व्यास हा 7 सेंटीमीटर व उंची 28 सेंटीमीटर असलेली धातूची वृत्तचित्ती वितळून त्यापासून 2 किलोमीटर व्यासाची तार तयार केली, तर त्या तारेची लांबी ही किती असणार आहे? 343 मीटर. हे उत्तर यायला हवं तुमचं. व्हिडिओ हवं तर पॉज करा आणि लिहून घ्या प्रश्न आणि उत्तर देखील लिहून घ्या आणि उत्तर हे तुमचं आलं पाहिजे. यानंतर बघा नेक्स्ट आहे, सोबतच्या आकृतीत 7 सेंटीमीटर बाजू असलेल्या चौरस ABCD हा वर्तुळात या अंतर्लिखित केला आहे, तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ हे किती असणार आहे? 28 चौरस सेंटीमीटर. यानंतर खाली एक संख्या दिली आहे, तर त्यांचा गुणाकार म्हणजे किती असणार आहे? सो त्याचं उत्तर येईल 204. नेक्स्ट आहे 375 x घन वजा 81 y घन चे अवयव खालीलपैकी कोणते असणार आहे? सो ऑप्शन क्रमांक 3 आहे बघा. 3 कंसात 5x वजा 3y, दुसऱ्या कंसामध्ये 25x वर्ग अधिक 15xy अधिक 9y वर्ग. सो या पद्धतीने त्यांचे अवयव येतील. हवं तर हा जो प्रश्न आहे तो देखील तुम्ही लिहून घेऊ शकता. नेक्स्ट आहे बघा, 12 कडा व 7 पृष्ठे असणाऱ्या घनाकृतीला शिरोबिंदू किती असतात? तर 7 येतील. त्यानंतर 4 क्रमागत समसंख्यांची बेरीज 460 आहे, तर त्या 4 संख्यांमध्ये खालील पर्यायातील कोणती संख्या येणार नाही? 120 ही संख्या येणार नाही. 86वा प्रश्न आहे, एका गावातील 20 कुटुंबातील रोज किती लिटर दूध घेतात याची नोंद पुढे दिलेली आहे. त्यावरून घेतलेल्या दुधाचा मध्य काढायचा आहे, तर यांचा मध्य हा 1.4 येईल. यानंतर 87वा प्रश्न आहे, 3 अंकी 2 संख्यांचा गुणाकार 53,125 व मसावी 25 आहे, तर यापैकी मोठी संख्या कोणती असणार आहे? सो ऑप्शन क्रमांक 3 425 हे तुमचं उत्तर यायला हवं. यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सुसमषटकोनाच्या आंतरकोनाच्या मापांची बेरीज ही किती अंश असते? तर 720 अंश असते. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे, हा तर तुम्ही लिहून घेऊ शकता. यानंतर 89वा प्रश्न आहे, दशादशे 10% दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज हे किती असणार आहे? या ठिकाणी सूत्र वापरायचं आहे आणि सूत्रामध्ये किमती घालायच्या आहे. सरळ व्याजाचे सूत्र आपल्याला माहितीच आहे, मदक छेद 100. सो त्याच्यामध्ये किमती घाला आणि उदाहरण सोडवा. उत्तर तुमचं 2705 हे आलं पाहिजे, म्हणजेच 2,705 रुपये यायला हवं. सोपं आहे. सो एक शेवटचा प्रश्न आहे बघा. आता अतिशय महत्त्वाचे आहे हे सर्व प्रश्न. 8x घन वजा 27y घन या बहुपदीला 2x वजा 3y ने भागले असता भागाकार व बाकी ही किती येईल? सो याचं उत्तर तुम्हाला
यायला हवं भागाकार एक्स 4x वर्ग अधिक 6xy अधिक 9y वर्ग आणि बाकी यायला हवी तुमची 0. सो या प्रकारे आज आपण टोटल 1 ते 90 प्रश्न बघितलेले आहे की ज्या प्रश्नांमध्ये तुम्ही इतिहास, विज्ञान, गणित, सामाजिक शास्त्र सर्व विषय हे अभ्यासले आहे आणि सर्व विषय हे अतिशय महत्त्वाचे आहे. सो तुम्हाला मी प्रश्नपत्रिकेचा स्वरूप देखील सांगितलेले आहे, तर त्यानुसार तुम्ही अभ्यास देखील करायला हवा. विज्ञान आणि सामाजिक शास्त्र जे आहे तर याला जास्त वेटेज आहे, 40 गुण आहे. सो याला तुम्ही जास्त वेटेज द्या आणि गणिताला 20च मार्काचे आहे, परंतु त्याला देखील द्या वेटेज, परंतु यांना जास्त द्या कारण की 80 प्रश्न हे जवळपास त्याच घटकावर आहे आणि आपण नक्कीच जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला पुढील महत्त्वाचे व्हिडिओ हवे आहेत की नाही आणि हवे असेल तर नक्की हो म्हणून कमेंट करा की आय वॉन्ट टू नेक्स्ट व्हिडिओ ऑन NMMS. सो या प्रकारे तुम्ही नक्की कमेंट करा आणि म्हणजे जेणेकरून आम्हाला देखील पुढचे व्हिडिओ हे बनवायला इंटरेस्ट होईल. सो भरपूर मोठे व्हिडिओ असतात आणि ते करावे लागतात कारण की प्रश्न हे आपल्याला टोटल 90 घ्यायचे असतात. सो इट्स अ व्हेरी हार्ड वर्क. तुमच्यासाठी हे महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही बनवत असतो. सो तुम्ही नक्की छान अभ्यास करा, छान मार्क मिळवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना खरंच गरज आहे, त्यांच्याजवळ पुस्तकं अवेलेबल नाही आहेत किंवा क्वेश्चन पेपर अवेलेबल नाही आहेत, त्यांच्यासाठी हे जे व्हिडिओ आहे तर ते अतिशय महत्त्वाचे आहेत कारण की इट्स टोटली फ्री ऑफ द कॉस्ट. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित काळजीपूर्वक बघा, ऐका, MP नोट्स काढा व्हिडिओ ऐकता. त्याचप्रमाणे आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये नक्की शेअर करा कारण की या परीक्षेमध्ये जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर या सिरीजला देखील तुम्ही फॉलो करा आणि नेक्स्ट व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नेक्स्ट व्हिडिओ हवा आहे म्हणून देखील कमेंट करा. त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात ते देखील कमेंट नक्की करा. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. ऑल ऑफ यू बेस्ट ऑफ लक. छान पेपर लिहा, छान अभ्यास करा.